जळतंय. आम्ही आक्रोश पाहिलाय. आम्ही ढोंगी नाही आहोत. आमचं हिंदुत्व आणि आमचं राष्ट्रीयत्व पक्का आहे. भारतीय जनता पक्षासारखं ढोंगी नाही. महाराष्ट्रात जर असा एखादा सामना झाला असता किंवा देशात सुद्धा, तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेनं कसोशीनं प्रयत्न केले असते. महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं. दिल्लीत जरी झाला असता, इतरत्र झाला असता, जेवढी आमची ताकद देशामध्ये आहे ती ताकद लावून हा सामना उधळून नरेंद्र मोदींना आम्ही चपराक लगावले असते. या देशाला मान्य नाही की ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळलं. पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना. पाकिस्तान शरण आलाय ना. मग क्रिकेट कसले खेळ? तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय त्यांना? हा साधा प्रश्न आहे. राऊत सर, हे विचारायचं, हा मुद्दा विचारायचा किंवा प्रश्न विचारायचं हे कारण आहे की तुम्ही गेले 2 दिवस हा मुद्दा लावून धरता आहात. देश पातळीवरचा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. अशा वेळेस इंडिया अलायन्स मधले अन्य मित्र पक्ष किंवा महाविकास आघाडीतले अन्य मित्र पक्ष यांचीही तीच भूमिका आहे. त्यांच्या शरद पवारांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. काँग्रेस पक्षानं याविषयी परखड मत व्यक्त केलेलं तुम्ही पहा. तुम्ही शरद पवारांची भूमिका याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. ते क्रिकेटच्या प्रशासनामध्ये काम करतात. पण हा प्रश्न क्रिकेट हा खेळ म्हणून नसून भारत आणि पाकिस्तान हे युद्ध म्हणून आहे. हे जे धर्मयुद्ध होतं असं वारंवार म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक, हे धर्मयुद्ध आहे. मग क्रिकेट कसले खेळ? पाणी बंद केलं, त्यांच्याबरोबर व्यापार बंद केला, त्यांचा व्हिसा बंद केला. म्हणजे मेडिकल व्हिसाही बंद केला सरकार. हे माहिती असेल तर सांगू तुम्हाला. पाकिस्तानमधून इथे जे पेशंट यायचे उपचाराला, त्यांचा मेडिकल व्हिसा सुद्धा बंद केलेला आहे. इकडल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून आपण परत पाठवलेलं आहे. करेक्ट? मग आता क्रिकेट कशा करता खेळता तुम्ही त्यांच्याबरोबर? का? कुठला पैसा? तुम्हाला हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये? कोण याच्यामध्ये आहे? पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो. आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून. मुंबई नंतर काय म्हणतो मी, ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतात. त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का? जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्र आहे? त्याला मी देशद्रोह म्हणतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.